नमस्कार मित्र. आज एका विशेष कार्यक्रमानिमित्त मला आपल्या सर्वांशी संवाद साधण्याचा योग आला आहे. एक संधी मिळाली आहे. या संधीबद्दल मी प्रथमतः या कार्यक्रमाच्या आयोजकांना मनापासून आभार व्यक्त करतो. हा विशेष योग म्हणजे आपले सर्वांचे लाडके श्रीमान शेखर घोगरे अर्थात तात्या यांचा सेवानिवृत्तीचा दिवस. शेखर आणि माझे जवळजवळ 32 वर्षापासूनचे संबंध आहेत. जेव्हा मी सुरुवातीला नवीन होतो या इंडस्ट्रीमध्ये, तेव्हा शेखरने मला हात धरून ब्रेजिंग शिकवली. खूप काही आठवणी आहेत 32 वर्षामधल्या. पण शेखरचं व्यक्तिमत्व एका शब्दात सांगायचं झालं तर तो शब्द आहे होणार. होणारचा अर्थ काय? होणार हा शब्द नाही आहे. होणार हे एक ॲटिट्यूड आहे. कोणतीही समस्या असो, कोणतीही परिस्थिती असो, त्या परिस्थितीतून मार्ग काढायचा अर्थ म्हणजे होणार. कधी शेखरकडे कुठली समस्या आली, शॉप फ्लोअरमधला प्रॉब्लेम असो, लोकांची काही समस्या असो किंवा इतर कोणतीही समस्या असो, तर त्याला जर विचारलं की शेखर हे पॉसिबल आहे का, हे होऊ शकेल का, तर त्याचं उत्तर असायचं, साहेब होणार. आणि या होणार शब्दाने जो आत्मविश्वास सगळ्यांमध्ये यायचा आणि जो आत्मविश्वास माझ्यामध्ये आला, त्याला मला माझ्या आयुष्यामध्ये खूप खूप फायदा झाला आहे. आणि आज आणि काल आणि उद्या अशाच ॲटिट्यूडची गरज आहे. कारण की समस्या येतात जातात, परिस्थिती चांगली वाईट येत असते जात असते, पण जोपर्यंत हे ॲटिट्यूड आपल्यात असतं की यस, जे पण होईल ते बघितलं जाईल, आपण सोल्युशन याच्यावरती काढू, होणार. या होणार शब्दामध्ये खूप पॉवर आहे. आणि त्यामुळेच या शेखरच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी शेखरला मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो, ज्यांनी हे ॲटिट्यूड मला त्याच्या स्वतःच्या वागण्यामध्ये, त्याच्या प्रॉब्लेम सॉल्विंगच्या माइंडसेटमध्ये स्वतः अनुभव करायला दिलं. त्यामुळे शेखर, आजच्या या स्पेशल दिवशी मी तुझं खूप खूप अभिनंदन करतो की तू माझ्याप्रमाणे इतर लोकांच्या ही आयुष्यामध्ये खूप काही पॉझिटिव्ह बदल तुझ्या या कारकिर्दीमध्येच तू घडवलेस. आपण जेव्हा काम करतो तेव्हा समस्या येत राहतात, जात राहतात, पण जोपर्यंत हे ॲटिट्यूड आपल्यामध्ये आहे तोपर्यंत आपण कुठल्याही परिस्थितीत मात करू शकतो आणि त्यापासून विजय मिळू शकतो, याची मला पूर्ण खात्री आहे. तर तुझ्या या अशा यशस्वी कारकिर्दीबद्दल मनापासून तुझं अभिनंदन. आणि येणाऱ्या तुझ्या भविष्यातील योजनांसाठी, तुझ्या उपक्रमांसाठी माझ्याकडून, माझ्या मित्रमंडळी परिवाराकडून तुला खूप खूप शुभेच्छा. हेच ॲटिट्यूड कायम ठेव आणि तुला आता उर्वरित आयुष्यासाठी, तुझ्या एक नेक्स्ट उपक्रमासाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. प्रभू तुला खूप खूप यश देवो, सुख समृद्धी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य देव, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुला पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो. थँक्यू व्हेरी मच.